मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी 1,500 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे। कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना 1,500 रुपयांचे मोल कसे कळणार अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला। कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबर्डे कोळिवली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती। तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील। इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची आठवण आमदार भोईर यांनी यावेळी करून दिली आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले। या लाडकी बहीण संपर्क अभियानाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजय पोटे, शहर प्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख विजय देशेकर, अंकुश जोगदंड, माजी नगरसेवक मोहन उगले, जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, माजी नगरसेविका वैशाली भोईर, माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारुक, विभाग प्रमुख रामदास कारभारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल 15 मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला, मला वाटतं काल परवाच आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभाग क्रमांक 1-2 पासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघत आहात। अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत। आता महिलांना साहेबांचं एक वचन होतं, साहेबांचे जे शब्द होते, जी साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही। जर पुन्हा सत्तेवर ते आलो तर योजना तर चालू राहील याची ग्वाहीच देतो, परंतु 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये दिले जातील अशी सुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे। त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी हे योजना आहेत त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू, त्याला मुख्यमंत्री साहेब यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या लाडक्या बहिणीच्या मतांच्याद्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। आम्ही तसं आवाहन करतो कारण ते आमच्या प्रभागातल्या महिला असतात, त्यामुळे आम्ही हक्काने त्यांना आवाहन करतो की बाबा तुम्हाला जर पुढचं ही योजना चालू राहावी असं वाटत असेल तर तुम्ही महायुतीला मतदान करा। महायुतीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे बसले की ही योजना पूर्ववत चालू होईल आणि अजून जास्त पैसे त्याच्यामध्ये ॲड त्यांनी केलेले आहेत। हा संदेश आम्ही पक्षाच्या आदेशानुसारच आम्ही त्या महिलांना देत आहोत। कसं आहे माहीत आहे का, मी मागे पण तुम्हाला बाहेर दिली होती, सुनील केदार हा अब्जोधीश माणूस आहे। त्यांनी तो बँकेचा घोटाळा करून अब्जो रुपये कमवलेले आहेत। त्याला 1,500ची व्हॅल्यू करणार नाही। 1,500ची व्हॅल्यू कोणाला कळते? ज्या महिलेच्या पदरामध्ये 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये नसतात, तिला 1,500 फार होतात ना। ही समजा पटकन 20 रुपयाची, 30 रुपयाची, 40 रुपयाची भाजी आणायचे, काही एखादी छोटी वस्तू आणायचे तर ती पटकन त्याचा वापर करते ना, तिला कॉन्फिडन्स आला ना। महिलेला आर्थिक हे दिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत। तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जात आहेत तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात। आतासुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केले आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण, तरी पण त्या महिला किती मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे तुम्ही आता इथे बघत आहात। म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे, त्यामुळे त्या सुनील केदारला 1,500ची कल्पना नाही, परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे। त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार आणि पुन्हा सत्ता आली तर ते 1,500चे आम्ही 3,000 करणार हे साहेबांनी आम्हाला सांगितलं।